तंबाखूवर पूर्णपणे बंदी घालणारा पहिला देश कोणता? तंबाखूवर पूर्णपणे बंदी घालणारा पहिला देश भूतान आहे. तंबाखूवर बंदी घालणारा पहिला देश कोणता आहे? तंबाखूवर पूर्णपणे बंदी घालणारा पहिला देश भूतान आहे. गोदान या कादंबरीचे लेखक कोण आहेत? गोदान या कादंबरीचे लेखक मुन्शी प्रेमचंद हे आहेत. गोदान या कादंबरीचे लेखक कोण आहेत? गोदान या कादंबरीचे लेखक मुन्शी प्रेमचंद हे आहेत. स्वाईन फ्ल्यू हा आजार कोणत्या विषाणूंमुळे होतो? स्वाईन फ्ल्यू हा आजार H1N1 या विषाणूंमुळे होतो. स्वाईन फ्ल्यू हा आजार कोणत्या विषाणूंमुळे होतो? स्वाईन फ्ल्यू हा आजार H1N1 या विषाणूंमुळे होतो. राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारीला साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारीला साजरा केला जातो. भारत सरकारचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत? भारत सरकारचे घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती आहेत. भारत सरकारचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत? भारत सरकारचे घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती आहेत. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली आहेत? 42व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत घटक जोडण्यात आले आहेत. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली आहेत? 42व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली आहेत. मिठाचा कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधींनी कोणती चळवळ सुरू केली होती? मिठाचा कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली होती. या चळवळीला मिठाचा सत्याग्रह किंवा दांडी यात्रा असेही म्हटले जाते. मिठाचा सत्याग्रह मोडण्यासाठी महात्मा गांधींनी कोणती चळवळ सुरू केली होती? मिठाचा कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली होती. या चळवळीलाच मिठाचा सत्याग्रह किंवा दांडी यात्रा असेही म्हटले जाते. उपराष्ट्रपती कोण निवडतो? उपराष्ट्रपती संसद सदस्य निवडतात. उपराष्ट्रपती कोण निवडतो? उपराष्ट्रपती संसद सदस्य निवडतो. विजयस्तंभ कोठे आहे? विजयस्तंभ राजस्थानमधील चित्तोडगड येथे आहे. विजयस्तंभ कोठे आहे? विजयस्तंभ राजस्थानमधील चित्तोडगड येथे आहे. जगातील सर्वात लांब 9438 किमी रेल्वे ट्रान्स सायबेरियन रशिया कोणत्या 2 शहरांना जोडते? जगातील सर्वात लांब 9438 किमी रेल्वे ट्रान्स सायबेरियन रशियामधील सेंट पीटर्सबर्ग ते व्लादिवोस्तोक या 2 शहरांना जोडते. जगातील सर्वात लांब 9438 किलोमीटर असलेल्या रेल्वे ट्रान्स सायबेरियन रशियातील कोणत्या 2 शहरांना जोडते? जगातील सर्वात लांब 9438 किलोमीटर रेल्वे ट्रान्स सायबेरियन रशियातील सेंट पीटर्सबर्ग आणि व्लादिवोस्तोक या 2 शहरांना जोडते. अमरकंटक हे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? अमरकंटक हे नर्मदा नदीचे उगमस्थान आहे. अमरकंटक हे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? अमरकंटक हे नर्मदा नदीचे उगमस्थान आहे. भारतात जिप्समचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? भारतात जिप्समचे सर्वाधिक उत्पादन राजस्थान या राज्यात होते. भारतात सर्वाधिक जिप्समचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? भारतात जिप्समचे सर्वाधिक उत्पादन राजस्थान या राज्यात होते. 1621 मध्ये इंग्रजांनी भारतीय भूमीवर पहिला कारखाना कोठे उभारला? 1621 मध्ये इंग्रजांनी भारतीय भूमीवर पहिला कारखाना गुजरातमधील सुरत येथे उभारला. 1621 मध्ये इंग्रजांनी भारतीय भूमीवर पहिला कारखाना कोठे उभारला? 1621 मध्ये इंग्रजांनी भारतीय भूमीवर पहिला कारखाना गुजरातमधील सुरत येथे उभारला. बुली हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो? बुली हा शब्द हॉकी या खेळात वापरला जातो. बुली हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो? बुली हा शब्द हॉकी या खेळात वापरला जातो. फ्लाइंग एंजल कोणाला म्हणतात? फ्लाइंग एंजल PT उषा यांना म्हणतात. फ्लाइंग एंजल कोणाला म्हणतात? फ्लाइंग एंजल PT उषा यांना म्हटले जाते. फ्लाइंग सिख या नावाने कोणता खेळाडू प्रसिद्ध आहे? फ्लाइंग सिख या नावाने मिल्खा सिंग हा खेळाडू प्रसिद्ध आहे. फ्लाइंग सिख या नावाने कोणता खेळाडू प्रसिद्ध आहे? फ्लाइंग सिख या नावाने मिल्खा सिंग हा खेळाडू प्रसिद्ध आहे. कोणत्या शहराला तलावांचे शहर म्हणतात? उदयपूर या शहराला तलावांचे शहर म्हणतात. कोणत्या शहराला तलावांचे शहर म्हणतात? उदयपूर या शहराला तलावांचे शहर म्हणतात. आर्य समाजाची स्थापना केव्हा व कोठे झाली? आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 मध्ये मुंबईमधील गिरगाव येथे झाली. आर्य समाजाची स्थापना केव्हा व कोठे झाली? आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 मध्ये मुंबईमधील गिरगाव येथे झाली. शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? शिक्षण दिन 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? शिक्षण दिन 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. भाभा अणु संशोधन केंद्र कोठे आहे? भाभा अणु संशोधन केंद्र ट्रॉबे मुंबई येथे आहे. भाभा अणु संशोधन केंद्र कोठे आहे? भाभा अणु संशोधन केंद्र ट्रॉबे मुंबई येथे आहे.
भाभा अणु संशोधन केंद्र कोठे आहे? भाभा अणु संशोधन केंद्र ट्रॉबे मुंबई येथे आहे. भाभा अणु संशोधन केंद्र कोठे आहे? भाभा अणु संशोधन केंद्र ट्रॉबे मुंबई येथे आहे. शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? शिक्षण दिन 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? शिक्षण दिन 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आर्य समाजाची स्थापना केव्हा व कोठे झाली? आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 मध्ये मुंबईमधील गिरगाव येथे झाली. आर्य समाजाची स्थापना केव्हा व कोठे झाली? आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 मध्ये मुंबईमधील गिरगाव येथे झाली. कोणत्या शहराला तलावांचे शहर म्हणतात? उदयपूर या शहराला तलावांचे शहर म्हणतात. कोणत्या शहराला तलावांचे शहर म्हणतात? उदयपूर या शहराला तलावांचे शहर म्हणतात. फ्लाइंग सिख या नावाने कोणता खेळाडू प्रसिद्ध आहे? फ्लाइंग सिख या नावाने मिल्खा सिंग हा खेळाडू प्रसिद्ध आहे. फ्लाइंग सिख या नावाने कोणता खेळाडू प्रसिद्ध आहे? फ्लाइंग सिख या नावाने मिल्खा सिंग हा खेळाडू प्रसिद्ध आहे. फ्लाइंग एंजल कोणाला म्हटले जाते? फ्लाइंग एंजल PT उषा यांना म्हटले जाते. फ्लाइंग एंजल कोणाला म्हटले जाते? फ्लाइंग एंजल PT उषा यांना म्हटले जाते. बुली हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो? बुली हा शब्द हॉकी या खेळात वापरला जातो. बुली हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो? बुली हा शब्द हॉकी या खेळात वापरला जातो. 1621 मध्ये इंग्रजांनी भारतीय भूमीवर पहिला कारखाना कोठे उभारला? 1621 मध्ये इंग्रजांनी भारतीय भूमीवर पहिला कारखाना गुजरातमधील सुरत येथे उभारला. 1621 मध्ये इंग्रजांनी भारतीय भूमीवर पहिला कारखाना कोठे उभारला? 1621 मध्ये इंग्रजांनी भारतीय भूमीवर पहिला कारखाना गुजरातमधील सुरत येथे उभारला. भारतात जिप्समचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? भारतात जिप्समचे सर्वाधिक उत्पादन राजस्थान या राज्यामध्ये होते. भारतात जिप्समचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? भारतात जिप्समचे सर्वाधिक उत्पादन राजस्थान या राज्यात होते. अमरकंटक हे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? अमरकंटक हे नर्मदा नदीचे उगमस्थान आहे. अमरकंटक हे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? अमरकंटक हे नर्मदा नदीचे उगमस्थान आहे. जगातील सर्वात लांब 9438 किलोमीटर रेल्वे ट्रान्स सायबेरियन रशियामधील कोणत्या 2 शहरांना जोडते? जगातील सर्वात लांब 9438 किलोमीटर रेल्वे ट्रान्स सायबेरियन रशियामधील सेंट पीटर्सबर्ग ते व्लादिवोस्तोक या 2 शहरांना जोडते. जगातील सर्वात लांब 9438 किलोमीटर रेल्वे ट्रान्स सायबेरियन रशियामधील कोणत्या 2 शहरांना जोडते? जगातील सर्वात लांब 9438 किलोमीटर रेल्वे ट्रान्स सायबेरियन रशियामधील सेंट पीटर्सबर्ग ते व्लादिवोस्तोक या 2 शहरांना जोडते. विजयस्तंभ कोठे आहे? विजयस्तंभ राजस्थानमधील चित्तोडगड येथे आहे. विजयस्तंभ कोठे आहे? विजयस्तंभ राजस्थानमधील चित्तोडगड येथे आहे. उपराष्ट्रपती कोण निवडतो? उपराष्ट्रपती संसद सदस्य निवडतात. उपराष्ट्रपती कोण निवडतो? उपराष्ट्रपती संसद सदस्य निवडतात. मिठाचा कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधींनी कोणती चळवळ सुरू केली होती? मिठाचा कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली होती. या चळवळीलाच मिठाचा सत्याग्रह किंवा दांडी यात्रा असेही म्हटले जाते. मिठाचा कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधींनी कोणती चळवळ सुरू केली होती? मिठाचा कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग हा चळवळ सुरू केली होती. यालाच मिठाचा सत्याग्रह किंवा दांडी यात्रा असेही म्हटले जाते. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली आहेत? 42व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली आहेत. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली आहेत? 42व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली आहेत. भारत सरकारचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत? भारत सरकारचे घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती आहेत. भारत सरकारचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत? भारत सरकारचे घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती आहेत. राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. स्वाईन फ्ल्यू हा आजार कोणत्या विषाणूमुळे पसरतो? स्वाईन फ्ल्यू हा आजार H1N1 या विषाणूमुळे पसरतो. स्वाईन फ्ल्यू हा आजार कोणत्या विषाणूमुळे पसरतो? स्वाईन फ्ल्यू हा आजार H1N1 या विषाणूमुळे पसरतो. गोदान या कादंबरीचे लेखक कोण आहेत? गोदान या कादंबरीचे लेखक मुन्शी प्रेमचंद हे आहेत. गोदान या कादंबरीचे लेखक कोण आहेत? गोदान या कादंबरीचे लेखक मुन्शी प्रेमचंद हे आहेत. तंबाखूवर पूर्णपणे बंदी घालणारा पहिला देश कोणता आहे? तंबाखूवर पूर्णपणे बंदी घालणारा पहिला देश भूतान आहे. तंबाखूवर पूर्णपणे बंदी घालणारा पहिला देश कोणता आहे? तंबाखूवर पूर्णपणे बंदी घालणारा पहिला देश भूतान आहे.